नमस्कार. प्रेमास रंग यावे ह्या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार. म्हणजे आता काय, विक्रांतला सर्व सत्य माहीत झालेलं असतं आणि विक्रांत म्हणतो आता ती कधी येणार नाही आणि मी तिला भेटणार नाही, कारण आता खूप काही झालं. कारण तिनं जर मला वेळ दिला नाही तर मी काय करू, म्हणून मी आता सर्व नातं संपवतो आहे. त्यामुळे आता तिला सांगून दे की गिरिजाला मी ते सोबत राहू शकत नाही आणि मी आता कायमची नाते तोडून दुसऱ्या देशात जाणार राहण्यासाठी आणि माझ्या लाईफमध्ये दुसरी मुलगी येणार आहे असं तिला सांगून दे. त्याचा मित्र म्हणतो की नाही नाही असं नको करू. इकडे घरी सर्वांचं टेन्शन सुरू असतं. घरी सर्वांना विचारत असतं की काय सुरू आहे काय नाही. गिरिजा म्हणते काय नाही, काहीच नाही. त्यानंतर गिरिजा खूपच मिस करत असते विक्रांतला. पण गिरिजाला काय माहीत की विक्रांत हा आता कायमचा तिला सोडून जाणार आहे आणि जर तो तिला सोडून गेला तर काय होणार. मालिकेमध्ये असंच नवीन ट्विस्ट येणार आहे आणि विक्रांत म्हणतो की मी आता कधीच वापस येणार नाही, कारण गिरिजाने मला फसवलं आहे. ती माझ्यावर प्रेम करत होती तर मला भेटायला आली, पण तिथून पडून गेली आणि कोणामुळे गेली हे मला कळलं नाही. पण ती तासभर पण माझ्याशी टाईम डिपेंड करू शकली नाही. पण कशासाठी, का केलं हे तिने. जर ती माझी नाही होऊ शकली तर कोणाची कशी होणार. आणि मी जर तिचा खरा नवरा असेल तर ती आली असती, पण ती शेवटी आलीच नाही. त्यामुळे आता मी दुसऱ्या देशात राहण्यासाठी जाणार आहे आणि मी लग्नसुद्धा करणार आहे असं तो म्हणत असतो. आणि माझ्या लग्नासाठी कोणी येऊ पण नका, मी माझं स्वतःच लग्न करणार आहे आणि माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी येऊन राहील आणि हे तिच्यासमोर मी दाखवेल सुद्धा असं तो म्हणत असतो. आणि तो अजून बोलतो की माझ्या आयुष्यामध्ये खूप काही घडलेलं आहे जे मी तिला सांगणार होतो, पण आता मी काहीच सांगू शकणार नाही, कारण गिरिजाला मी खूप जवळचं समजत होतो. पण गिरिजा नेमकं दूरची निघाली. जर ती माझ्यासाठी 1 घंटा वेळ देऊ शकत नाही किंवा 20 मिनटं वेळ देऊ शकत नाही, ती काय कामची मुलगी असं तिला बोलत असतो. आणि म्हणतो की आता ठीक आहे, वेळ झाला तरी चालेल, पण मी आता तिच्यासोबत राहणार नाही, लग्नसुद्धा करणार आहे. आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आता विक्रांत आणि गिरिजामध्ये काय नवीन भांडण सुरू होणार आहे हे तर आपल्याला एपिसोडमध्ये कळणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.